Dear student, in the last lecture we have seen various disaster and then various activities during the disaster. या ठिकाणी मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणाऱ्या काही आपत्ती, त्याचबरोबर ABCDEF ही जी काय असणारी काही चित्र जे आहेत तर ती चित्र कशाच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांचं असणारे जे काही महत्त्व जे आहे तर ते महत्त्व आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीची असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. याच्यानंतर पुढे इन इमर्जन्सी कंडिशन व्हेरियस ट्रान्सपोर्टेशन मेथड्स लाईक द क्रेडल मेथड, कॅरिंग वन बॅग, कॅरिंग वन टू हँड्स आर टू बी फॉलोड. आपत्कालीन असणारी जी काही परिस्थिती जी आहे तर त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे जे काही आपातग्रस्त जे आहेत तर त्या आपातग्रस्तांचं वहन करण्यासाठी असणारी जी काही मेथड जी आहे, पहिली मेथड दिलेली आपल्याला क्रॅडल मेथड, पाळणा पद्धत. दुसरी आपल्याला दिलेली कॅरिंग ऑन द बॅक म्हणजे पाठंगुळीला, जे आपण त्या ठिकाणी पाठगोळीला म्हणताना दिसतो की पाठंगुळीला त्या ठिकाणी मारणे. त्याच्यानंतर कॅरिंग ऑन टू हँड्स म्हणजे हातांची बैठक. अशा ज्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत, ज्या पद्धती आपण त्या ठिकाणी नववीला पाहिल्या तर त्या विविध पद्धती त्या ठिकाणी काय कराव्या लागतात, आपत्ग्रस्तांचं वहन करण्यासाठी त्या ठिकाणी वापरल्या जातात. दोज मेथड्स डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द व्हिक्टिम. आपत्ग्रस्त जो आहे तर त्या आपत्ग्रस्ताची असताना जी काही शारीरिक स्थिती जी आहे तर ती शारीरिक स्थिती कशी आहे यानुसार वेगवेगळ्या असणाऱ्या काही पद्धत जी आहे तर त्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर त्या ठिकाणी केला जातो. वी फेस डिफरंट टाइप्स ऑफ मेजर ऑर मायनर डिझास्टर इन आवर डेली लाईफ. आपलं जे काही दैनंदिन जीवन जे आहे तर रोजचं असणारं जे काही जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अनेक अशा प्रकारच्या लहान मोठ्या अशा प्रकारच्या असणारे जे काही डिझास्टर जे आहेत, आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. व्हरायटीज ऑफ डिझास्टर लाईक ॲक्सिडेंट, स्टॅम्पेड, इंजुरीज इन द फायटिंग, इलेक्ट्रिक शॉक, बर्न्स, हीट शॉक, स्नेक बाईट, डॉग बाईट, फायर ड्यू टू इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, एपिडेमिक्स ऑफ एनी डिसीज एक्सेट्रा हॅपन अराउंड अस. दैनंदिन जीवनाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक अशा छोट्या मोठ्या आपत्तींना त्या ठिकाणी सामोरं त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. त्याच्यामधलं पहिलं त्या ठिकाणी डिझास्टर दिलेली की ॲक्सिडेंट होताना दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिले की स्टॅम्पेड, ज्याला आपण त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी त्या ठिकाणी होणं. त्याच्यानंतर इंजुरीज इन फायटिंग, भांडण टंते, याच्यामधून त्या ठिकाणी इजा जी आहे तर ती इजा त्या ठिकाणी होताना दिसते. इलेक्ट्रिक शॉक म्हणजे विजेचा असणारा जो काही धक्का जो आहे, झटका जो आहे तर तो धक्का त्या ठिकाणी बसला जातो, भाजणं असेल. हीट शॉक म्हणजे त्या ठिकाणी उष्माघात त्या ठिकाणी असेल. स्नेक बाईट सर्पदंश असेल. डॉग बाईट त्या ठिकाणी श्वान दोष असेल. फायर त्याच्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की विद्युत पुरवठा जो आहे तर त्या विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागणे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला एपिडेमिक्स ऑफ द एनी डिसीज, साथीचा असणारा काही रोग जो आहे तर तो रोग पसरणे. अशा कितीतरी आपत्ती दिवसभरामध्ये आपल्या सभोवताली त्या ठिकाणी घडत असतात. व्हिक्टिम्स ऑफ द डिझास्टर नीड टू बी ऑफर सम प्रायमरी हेल्प बिफोर ॲक्च्युअल मेडिकल ट्रीटमेंट. आणि म्हणून अचानक अशा प्रकारची परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवताना दिसते. आणि अशा वेळी असणारा जो काही व्हिक्टिम जो आहे, आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताला मुख्य अशा प्रकारची असणारी जी काही प्रत्यक्ष अशा प्रकारची वैद्यकीय मदत मिळवण्याच्या पूर्वी काही असणारी काही प्राथमिक अशा प्रकारची मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी मिळणं आवश्यक असतं. म्हणजे अचानक उद्भवलेली जी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीमुळे आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताला वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी काही तात्काळ अशा प्रकारची उपाययोजना जी आहे तर ती उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. फर्स्ट एड इज युजफुल इन सच सर्कमस्टान्सेस. आणि म्हणून अशा वेळेला प्रथम उपचार जे आहे तर ते प्रथम उपचार आपल्या त्या ठिकाणी उपयोगी पडताना दिसतात. आता कंप्लीट द चार्ज ॲज पर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड. म्हणजे प्रथमोपचाराचे असणारे जे काही उद्देश जे आहेत तर त्या उद्देशासंदर्भात
खाली असताना तो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे, जो आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहा काय काय दिलेले की ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड, म्हणजे प्रथमोपचार जे आहे तर त्या प्रथमोपचाराचे उद्देश जे आहे तर ते उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यामधला पहिला आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की रिलिव्हिंग द पेन्स. आता रिलिव्हिंग द पेन्स म्हणजे आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताची जी काही दुखापत जी आहे तर त्या दुखापतीपासून त्याला आराम मिळेल, हे पहिलं त्या ठिकाणी त्या फर्स्ट एडचं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर त्या ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे टू प्रोव्हाइड सेफ्टी अँड सिक्युरिटी टू द व्हिक्टीम, म्हणजे सर्वसाधारणपणे तो असणारं काय आपातग्रस्त जे आहे तर त्या आपातग्रस्ताची असणारी काही सुरक्षितता आणि असणारी काही सिक्युरिटी, याच्यासाठी काय करायचे तर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी सेफ्टी आणि सिक्युरिटी मिळेल, किंवा टू प्रोव्हाइड सेफ्टी अँड सिक्युरिटी टू द व्हिक्टीम. आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सुरक्षितता त्या ठिकाणी मिळेल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करणं. तिसरं आपल्याला दिलेलं आहे की अटेम्प्ट्स टू इम्प्रूव्ह द कंडिशन, म्हणजे असताना ते काय आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताची असणारी काही स्थिती जी आहे तर ती स्थिती सुधारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी सांगता येईल ट्रान्सपोर्टिंग द व्हिक्टीम सेफली विथ केअर टू द हॉस्पिटल. तो असणारा तर काय आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताचं सुरक्षित होणे त्या ठिकाणी असणारे जे काही हॉस्पिटल जे आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी वहन करणं आणि त्याची काळजी त्या ठिकाणी घेणं. पुढचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेले की सेव्हिंग लाईव्स, म्हणजे ते असणारा जो काय आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताचा जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी वाचला पाहिजे. पुढे आपल्याला दिलेले प्रिव्हेंटिंग डिटोरिएशन ऑफ द कंडिशन ऑफ द व्हिक्टीम ऑफ द डिझास्टर, म्हणजे आपातग्रस्त जो आहे तर त्या आपातग्रस्ताची स्थिती जी आहे तर ती त्या ठिकाणी जास्त मार जर लागला तर त्या ठिकाणी खालवताना दिसते, ब्लिडिंग त्या ठिकाणी होताना दिसते, श्वासोच्छ्वास त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही आपातग्रस्त व्यक्ती जी आहे तर त्या आपातग्रस्त व्यक्तीची असणारी जी काही स्थिती जी आहे तर ती स्थिती खालावण्यापासून त्या ठिकाणी रोखणं हे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह जे आहे फर्स्ट एड जे आहे तर त्या फर्स्ट एडचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय सांगू शकतो, ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह सांगता येईल टू गिव्ह मेडिकल हेल्प टू द व्हिक्टीम टिल द डॉक्टर्स अराइव्ह, म्हणजे जोपर्यंत त्या ठिकाणी डॉक्टर येत नाही तोपर्यंत सर्वसाधारणपणे जे काय आपातग्रस्त जे आहे तर त्या आपातग्रस्तांना वैद्यकीय मदत त्या ठिकाणी देणं हे त्या ठिकाणी फर्स्ट एड जे आहे तर त्या फर्स्ट एडचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की टू गिव्ह ट्रीटमेंट इमिजिएटली, आपातग्रस्त जे आहे तर त्या आपातग्रस्तांना तात्काळ अशा प्रकारची असणारी जी काही वैद्यकीय मदत जी आहे तर ती वैद्यकीय मदत त्या ठिकाणी पुरवणं, अशा पद्धतीनं इयत्ता 9वीला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे की फर्स्ट एड किट, म्हणजे प्रथमोपचार असणारी काही पेटी जी आहे तर त्या पेटीमध्ये काय काय असतं पहा. इट इज इसेन्शियल टू हॅव मटेरियल नेसेसरी फॉर द फर्स्ट एड विथ अस, म्हणजे प्रथमोपचारासाठी आवश्यक अशा प्रकारचं असणारं जे काही साहित्य जे आहे तर ते साहित्य आपल्याजवळ त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. दॅट मटेरियल इज अवेलेबल इन द फर्स्ट एड किट, आणि अशा प्रकारचं प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये हे सर्वच्या सर्व साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध असतं. यू कॅन ऑल्सो प्रिपेअर फर्स्ट एड किट, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी घरच्या घरी अशा प्रकारचे असणारे जे काही प्रथमोपचार असणारे जे काही पेटी जी आहे तर ती पेटी त्या ठिकाणी तयार करू शकाल. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू यूज व्हेदर द मटेरियल अवेलेबल इन द गिव्हन कंडिशन फॉर द फर्स्ट एड, म्हणजे प्रथमोपचाराच्या वेळी आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थितीमध्ये जे जे साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर ते उपलब्ध असणारे जे काही साहित्य जे आहे तर त्या साहित्याचा वापर करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता गेट इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. मीट द मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर फ्रॉम युअर व्हिलेज अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोव्हाइडिंग द फर्स्ट एड, म्हणजे तुमच्या गावामधील असणारे काही वैद्यकीय अधिकारी, उदाहरणार्थ आपल्याकडे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, PSC आहे, किंवा असणारं जे काही डॉक्टर जे आहे तर त्या डॉक्टरांची भेट घेऊन प्रथमोपचार साहित्य कसं करावेत किंवा प्रथमोपचार त्या ठिकाणी कसे करावेत याविषयीची माहिती त्या ठिकाणी घ्यायला सांगितली. आता पुढे द नेसेसरी मटेरियल इन द फर्स्ट एड बॉक्स,
म्हणजे असताना ते काही प्रथमोपचाराची असताना काही पेटी जी आहे तर त्या पेटीमध्ये आवश्यक अशा प्रकारचं साहित्य कोणकोणतं त्या ठिकाणी असावं. पहिलं आपल्याला दिलेले बँडेज स्ट्रिप्स ऑफ डिफरंट साईज, म्हणजे सर्वसाधारणपणे निरनिराळ्या आकाराच्या बँडेजच्या असणाऱ्या काही पट्ट्या ज्या आहेत तर त्या पट्ट्या त्या ठिकाणी असाव्या. दुसरं आपल्याला दिलेलं आहे वाऊंड गॉज. आता वाऊंड म्हणजे जखमेवर बांधण्यासाठी एक जाळीची पट्टी त्या ठिकाणी असते ती त्या ठिकाणी असावी. पुढचं तिसरं आपल्याला दिलेलं आहे ट्रायंग्युलर अँड सर्क्युलर बँडेज, म्हणजे त्रिकोणी आणि गोल अशा प्रकारची गुंडाळता येतील अशा प्रकारची बँडेज त्याच्यामध्ये असावी. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे मेडिकेटेड कॉटन, म्हणजे औषधोपचारासाठी वापरला जाणारा जो काही कापूस जो आहे तो कापूस त्याच्यामध्ये असावा. फिफ्थ आपल्याला दिलेले हँड ग्लोव्ज, रबराचे हातमोजे कमीत कमी 2 जोड्या त्या ठिकाणी पाहिजे. क्लीन अँड ड्राय क्लॉथ पीसेस, म्हणजे स्वच्छ आणि कोरडी कापडाचे तुकडे त्याच्यामध्ये असावे. त्याच्यानंतर 7th दिलेलं आपल्याला सोप, साबण त्या ठिकाणी आवश्यक आहे. अँटीसेप्टिक दॅट इज डेटॉल ऑर सॅरलॉन, जी त्या ठिकाणी अँटीसेप्टिक जे आहेत जंतुनाशक जे आहेत तर त्याच्यामध्ये डेटॉल असेल किंवा सॅव्हलॉन असेल किंवा सार्लॉन असेल याची असणारी काही बॉटल जी आहे तर ती बॉटल त्याच्यामध्ये असावी. 9th आपल्याला दिलेली सेफ्टी पिन्स, त्याच्यानंतर ब्लेड्स आहे, छोट्या छोट्या अशा प्रकारच्या पिन्स आहे, निडल म्हणजे सुई, त्याच्यानंतर बँडेड आपल्याला लक्षात येतं नसतं पट्टे आहेत, टॉर्च त्याच्यामध्ये असावी, सीझर असावी म्हणजे त्या ठिकाणी कात्री असावी, त्याच्यानंतर थर्मामीटर तापमापे असावी आणि पेट्रोलियम जेली त्या ठिकाणी असावी. जे सर्वसाधारणपणे एवढ्या प्रकारचं असणारे काही साहित्य जे आहे तर ते साहित्य असणारे काही फर्स्ट एड बॉक्स जे आहेत तर त्या फर्स्ट एड बॉक्समध्ये त्या ठिकाणी असावं. आता पुढे काय दिलेले सांगा पाहू. व्हेदर देअर हॅड बीन मॉक ड्रिल बाय फायर फायटर्स अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम इन युअर स्कूल विच टेक्निक्स डूड यू सी ड्युरिंग द ड्रिल. तुमच्या शाळेमध्ये कधी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत रंगीत तालीम झाली आहे का, आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता की सर्वसाधारणपणे आग जर त्या ठिकाणी जर लागली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे असणारे काही कर्मचारी जे आहेत तर ते कर्मचारी कशा पद्धतीने विझवतात. आता याची असणारे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूबला पहा, त्याच्यावर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यानंतरचा शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो मॉक ड्रिल, ज्याला आपण त्या ठिकाणी अभिरूप सराव त्या ठिकाणी म्हणतो, म्हणजे प्रत्यक्ष त्या पद्धतीची कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी करून पाहिली जाते, त्याला त्या ठिकाणी म्हटलेले मॉक ड्रिल किंवा अभिरूप सराव. इट इज अ प्रॅक्टिस टू चेक द प्रिपेअर्डनेस ऑफ फेसिंग द डिझास्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता अभिरूप सराव किंवा मॉक ड्रिल म्हणजे काय की आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेमध्ये मोजण्याचं एक साधन म्हणजे त्या ठिकाणी मॉक ड्रिल. ॲपरंट सिच्युएशन ऑफ द डिझास्टर इज क्रिएटेड टू चेक द रिॲक्शन टाइम फॉर एनी टाईप ऑफ द डिझास्टर. कोणतीही असणारी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रतिक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतर त्या स्थितीचं आभासी असणारे काही संचलन जे आहे तर ते संचलन त्या ठिकाणी करण्यात येतं. ट्रेन्ड पर्सनल ऑब्झर्व देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू चेक्स एक्सक्युएशन ऑफ द प्लॅन डिझाईन फॉर द डिझास्टर रेट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की आपत्ती निवारण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षित अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत तर ती व्यक्ती त्यांना देण्यात आलेले जे काही कृती ज्या आहेत तर त्या कृती त्याच्यामध्ये पार पाडताना असतात. दिस हेल्प्स टू चेक द इफिशियन्सी ऑफ द सिस्टीम प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेट्स. आता हे कशासाठी तर यावरून आपत्ती निवारणासाठी उभी केलेली काही यंत्रणा जी आहे तर ती यंत्रणा किती त्या ठिकाणी इफिशियंट आहे, सक्षम आहे हे पाहण्यासाठी मॉक ड्रिल जे आहे तर ती मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेतलं जातं. आता पुढे दिलेलं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल. अभिरूप सराव जे आहे तर त्या अभिरूप सरावाची काही ध्येय जे आहे तर ती ध्येय त्या ठिकाणी दिली. जशी आपण त्या ठिकाणी फर्स्ट एड जी आहे तर ती फर्स्ट एडची त्या ठिकाणी काय पाहिली ऑब्जेक्टिव्ह पाहिली, तशाच पद्धतीची या ठिकाणी आपल्याला
मॉक ड्रिल जे आहे तर त्या मॉक ड्रिलचे काही ध्येय त्या ठिकाणी दिलेले. पहिलं आपल्याला दिलेले इव्हॅल्युएटिंग द रिस्पॉन्स ऑफ द डिझास्टर, आपत्तीत येण्याच्या प्रतिसादास तयारीचं मूल्यमापन जे आहे तर ते मूल्यमापन त्या ठिकाणी करणं. दुसरं आपल्याला दिलेले इम्प्रूव्हिंग द कोऑर्डिनेशन बिटवीन द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ द डिझास्टर कंट्रोल, आपत्ती नियंत्रणाची विविध असतानाचे काही विभाग जे आहेत तर त्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्या ठिकाणी ते काय केलं जातं, अशा पद्धतीचं मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेतलं जातं. आयडेंटिफिकेशन ऑफ ओन ॲबिलिटीज, एखाद्या आपत्तीमध्ये आपली स्वतःची कार्यक्षमता ओळखण्यासाठी अशा प्रकारचं मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेतलं जातं. इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी ऑफ द क्विक रिस्पॉन्स टू द डिझास्टर, म्हणजे आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवण्यासाठी मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याच्यानंतर पुढं चेकिंग द कॉम्पिटन्सी ऑफ द प्लॅन्ड ॲक्शन, म्हणजे सर्वसाधारणपणे नियोजन जे आहे तर त्या नियोजन कृतीची यशस्वीता जी आहे तर ती यशस्वीता आपल्याला त्या ठिकाणी तपासायची आणि ते तपासण्यासाठी मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेतलं. आणि सिक्स्थ आपल्याला दिलेले आयडेंटिफाय द पॉसिबल एरर्स अँड रिस्क, संभाव्य त्रुटी धोके त्याच्यामध्ये कोणते, म्हणजे मॉक ड्रिल घेतल्यानंतर कोणकोणत्या त्रुटी त्या ठिकाणी राहू शकतात, कोणकोणते धोके त्या ठिकाणी येऊ शकतात, हे आपल्याला त्या ठिकाणी अभिरूप अशा प्रकारचं सराव जे आहे तर ते सराव किंवा मॉक ड्रिल त्या ठिकाणी त्याच्यामधून त्रुटी धोके त्या ठिकाणी आपण ओळखू शकतो, त्याच्यामध्ये सुधारणा जी आहे तर ती सुधारणा आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे इंटरनेट इज माय फ्रेंड, वॉच द व्हिडिओ क्लिप्स ऑफ द फायर फायटिंग मॉक ड्रिल ऑन यूट्यूब अँड सेंड युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. यूट्यूबवर काय करायचं, अग्नी प्रतिबंधक मॉक ड्रिलचा असताना तो काही व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील तर यांना त्या ठिकाणी तो पाठवायला सांगितलं. त्याच्यानंतर लास्ट भाग आपल्याला दिलेले पहा की ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचे की डू नॉट चूज अँड पुश टू इच अदर व्हाईल युजिंग स्टेअरकेस इन द स्कूल, म्हणजे शाळेमध्ये जिना उतरताना त्या ठिकाणी गर्दी जी आहे तर ती गर्दी त्या ठिकाणी करू नका. आणि पुढे काय सांगितले, पुश, एकमेकांना त्या ठिकाणी ढकलू नका, हे नेहमी लक्षात ठेवायचे. पुढे रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन्स अँड यूज ॲज पर द नीड, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवायचे आणि आवश्यकतेनुसार त्यांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. फॉर एक्झाम्पल पोलीस 100, फायर फायटर फोर्स 101, म्हणजे अग्निशामक दल 101, डिझास्टर कंट्रोल युनिट 108 त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ॲम्ब्युलन्स जो आहे तर त्या ॲम्ब्युलन्सचा 102 नंबर त्या ठिकाणी दिला. थर्ड, फॉलो द ट्रॅफिक रूल्स, रस्ते ओलांडताना सर्वसाधारणपणे वाहतुकीचे असणारे काही नियम जे आहेत तर ते नियम त्या ठिकाणी पाळायचे. लुक ॲट लेफ्ट अँड राईट साइड व्हाईल क्रॉसिंग द रोड अँड एन्श्युअर दॅट एनी व्हेकल इज नॉट पासिंग बाय, रस्ते ओलांडताना नेहमी डावीकडे उजवीकडे त्या ठिकाणी पाहायचे आणि कोणत्या बाजूने त्या ठिकाणी वाहन येत नाही ना याची खात्री जी आहे तर ती खात्री त्या ठिकाणी करायचे. अशा पद्धतीने रहदारीचे नियम जे आहेत तर ते नियम त्या ठिकाणी पाळायचे. डू नॉट टच एनी अनक्लेम ऑब्जेक्ट, डू नॉट स्प्रेड rumors, डू नॉट टच एनी अनकम्प्लेड, म्हणजे बेवारस असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूला त्या ठिकाणी हात लावू नका. आणि पुढे सांगितले डू नॉट स्प्रेड rumors, अफवा ज्या आहेत तर त्या अफवा त्या ठिकाणी पसरू नका. फिफ्थ आपल्याला सांगितले डू नॉट मेक चोज ॲट द क्राउडेड प्लेसेस, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी गोंधळ जो आहे तर तो गोंधळ त्या ठिकाणी करू नका. त्याच्यानंतर पहा डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आपल्याला सर्वसाधारणपणे पाहतो. पहिलं सर्वसाधारणपणे या ठिकाणी दिलेले की क्लिनिनेस अँड हेल्थ ऑलवेज कोएक्झिस्ट, अर्थ नीट लक्षात ठेवा की क्लिनिनेस अँड हेल्थ ऑलवेज कोएक्झिस्ट, म्हणजे स्वच्छता असे तिथे आरोग्य त्या ठिकाणी नांदे, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. गिव्ह अप द ॲडिक्शन अँड स्टे हॅपी, म्हणजे व्यसनांना सोडा आणि आनंदी राहा. त्याच्यानंतरचं पुढचं त्या ठिकाणी स्लोगन आपल्याला दिसती, हेल्दी लाईफ इज द की टू सक्सेस, सदृढ सक्षम अशा प्रकारचं आरोग्य हीच यशाची त्या ठिकाणी गुरुकिल्ली आहे. फॉलो द रूल्स टू अवॉइड द डिझास्टर, नियम पाळा संकट टाळा. त्याच्यानंतर टुडे स्टुडंट आर फ्युचर सिटीजन ऑफ द कंट्री,
म्हणजे देशाचे भावी नागरिक म्हणजे आजचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. याच्या काही स्लोगन्स जे आहेत तर त्या स्लोगन्स त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या पद्धतीने कृती जी आहे तर ती कृती करण्याचा प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील वेळेला पुढील नवीन अशा प्रकारचा पार्ट 5चा असणारा जो काही लेसन जो आहे तर त्या लेसनला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.